नमस्कार. देशोन्नती डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी म्हण आपल्याकडे आहे. ही म्हण वेगळ्या अर्थाने जरी प्रचलित झालेली असली तरी त्याचा शब्दशः अर्थ घेत साखर खाण्याच्या बाबतीत भारतीयांनी ही म्हण फारच मनावर घेतलेली दिसते. तर मित्रांनो, भारतातील दरवर्षी साखरचा वापर किती? आपण आकडा ऐकून थक्क व्हाल. भारतातील साखरेच्या वापराचे प्रमाण जगाच्या सरासरीच्या दुपटीपेक्षा जास्त असून देशातील वार्षिक साखरेचा वापर सरासरी 300 लाख मेट्रिक टनाजवळ पोहोचण्याच्या तयारीत आहे. साखरेचा हा वापर इथेनॉलकडे वळविण्यात येणाऱ्या साखरेपासून वेगळा आहे. हे विशेष. जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार देशातील साखरेचा वापर दरवर्षी 2.2% वाढत आहे. साखरेचा अधिकचा वापर जीवनशैलीला हानिकारक असून विविध आजारांना निमंत्रण देणारा असल्याचे सातत्याने सांगितले जात असताना साखरेचा वापर वाढतच आहे. भारतात दरवर्षी साखरेचा वापर 2.2% वाढत असताना जगातील साखरेचा वापरही दरवर्षी 1% वाढत आहे. भारतातील साखरेच्या वापरात मागील 6 वर्षात 40 लाख मेट्रिक टनाने वाढ झाली आहे. मिष्टान्न तसेच विविध शीतपेयात साखरेचा वापरही वाढला आहे. 2021 ते 2022 मध्ये देशात साखरेचे उत्पादन 359 लाख मेट्रिक टन होते. यावेळी देशातील साखरेचा वापर 270 लाख मेट्रिक टन होता. सध्या संपलेल्या हंगामात साखरेचे देशातील उत्पादन 320 लाख मेट्रिक टनाजवळ पोहोचले तर देशातील साखरेच्या वापरानेही 290 लाख मेट्रिक टनाचा उंबरठा ओलांडला. भारतात हा जगातील एक प्रमुख साखर उत्पादक देश असून त्याच्या जोडीला भारत साखर वापरातील देशात जगात अव्वल ठरायला लागला आहे. त्याचबरोबर जगात मधुमेही रुग्णसंख्या सुद्धा भारतातच वाढत आहे. हे उल्लेखनीय आहे. देशात साखर उत्पादनाचे 482 कारखाने आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी सर्वात जास्त साखरेचे उत्पादन होते. यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंतच महाराष्ट्रात 92 लाख टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाले. देशातील एकूण साखर उत्पादनाच्या 56% साखर महाराष्ट्रात उत्पादित होते. देशातील दुसऱ्या क्रमांकावरील साखर उत्पादक हे राज्य उत्तर प्रदेश आहे. तेथे दरवर्षी सरासरी 14 लाख टन साखरेचे उत्पादन होते. साखरेच्या उत्पादनात कर्नाटक राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये दरवर्षी 9,19,000 टन साखरेचे उत्पादन होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये याकरिता केंद्र सरकारने ऑक्टोबर ते मे महिन्याच्या दरम्यान 196 मेट्रिक टन साखर बाजारात आणली. ही मागील वर्षीच्या तुलनेत 9% अधिक आहे. निवडणूक काळात शीतपेयांची मागणी वाढली होती. या साखरेच्या वाढत्या मागणीला उष्णतेच्या लाटेनेही हातभार लावला. निवडणूक काळात चहाची मागणीही वाढली होती. तर मित्रांनो, ही होती सर्वाधिक साखर उत्पादन होणाऱ्या देशात साखरेचा वापर किती होतो याची आकडेवारी. ही आकडेवारी बघून साखरेचे खाणार ही म्हण भारतीयांनी फारच मनावर घेतली का असे म्हणावे लागेल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या स्पेशल रिपोर्टसह. तोपर्यंत धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.